नेहा, एक मिनिट तिकडे थांब. नेहा, हे बघ, सगळं सांगतो तुला. नेहा, हे बघ, फक्त एकदा माझं ऐकून घे. नेहा, मीच यश आहे, यशवर्धन चौधरी. मला तुला हेच सगळं सांगायचं होतं. हे बघ, कुठलाही निर्णय घेण्याआधी प्लीज 2 मिनिटं माझं ऐकून घे. का का ऐकून घेऊ मी तुझं? म्हणजे तुला अजून खोटं बोलायचा चान्स मिळेल? नेहा, असं काय नाही आहे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आला होता यश. कोण? कुठला यश? पण जो यश माझ्यासोबत असला ना की मला कसलीही भीती नव्हती, काही टेन्शन नव्हतं. आणि ज्याच्यामुळे मी परीच्या वाढदिवसाला वेळेवर पोहोचू शकले, तो यश जो सगळ्यांचे प्रॉब्लेम्स असे चुटकीत सॉल्व्ह करतो, असे अगदी माझे सुद्धा, ज्याच्याकडे मॅजिक वाला स्माइल आहे ना. का खोटं बोललास यश तू? आणखीन किती खोटं बोलणार आहेस? हे सगळं मॅजिक मुळे नव्हतं, हे सगळं म्हणून होतं कारण तू यशवर्धन चौधरी आहेस. आय अग्री. मी माझी ओळख लपवली सगळ्यांपासून, पण मी त्या पलीकडे काही खोटं बोललो नाहीये. गरजच पडली नाही यश, गरजच पडली नाही अजून खोटं बोलायची. कारण आम्ही ना खूप साधी माणसं आहोत. आम्ही लगेच विश्वास ठेवतो. तुझ्यावरही ठेवला, म्हणून तर तुला घरी बोलवलं. तू परीचा मित्र झालास, काका काकूंचा मुलगा झालास, अगदी आमच्यातला एक माणूस झालास यश. मी छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी तुझ्याशी शेअर करायला लागले. मोठ्या मोठ्या निर्णयात तुझे सल्ले घ्यायला लागले. मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण तू म्हणालास म्हणून मी लग्नासाठी तयार झाले. आणि तू म्हणालास म्हणून मी लग्नही तोडलं. अगदी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला मी. पण तू काय केलं? तू विश्वासघात ना. आपण ऑफिस मधल्या कुठल्या व्यक्तीशी बोललो ना तर कोणाला संशय नाही झाला, म्हणून तू माझ्याशी मैत्री केली. तुझ्या आणि परांजपेमध्ये काय फरक रे? परांजपेंनी माझ्या पैशासाठी माझा विश्वासघात केला आणि तू तुझ्या पैशासाठी. नेहा, मी कोणाचाही विश्वासघात केला नाहीये. ऑफिस मध्ये एक फ्रॉड पकडण्यासाठी म्हणून मला माझी ओळख लपवावी लागली होती. दॅट्स इट. मला नाही माहिती तुला तुझी ओळख का लपवावी लागली होती. मला फक्त एवढं माहितीये की मी माणूस ओळखण्यात चुकले यश. नेहा, ओह आय एम सॉरी यश सर. ओळखीचे म्हणता म्हणता तुम्ही कधी अनोळखी झाला ना कळलंच नाही. आणि कुठल्याही अनोळखी माणसाला मी माझ्या कुटुंबाशी भेटू देत नाही. त्यामुळे यापुढे परीला किंवा काका काकूंना तुम्ही भेटायला यायचं नाही. आणि जर तसं झालं तर माझ्यासारखी वाईट होईल. नेहा, मी जर का हे सगळं फक्त माझ्या फायद्यासाठी केलं असतं तर मी तुझ्यात असा गुंतत गेलो नसतो. असं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर नेहा. आय जेन्युइनली लव्ह यू. वेळ मारून नेण्यासाठी अजून किती खोटं बोलणार आहात यश सर? आणि खरं सांगू तर आता या सगळ्याचा काही उपयोगही नाही. जरी हे खरं असलं ना तरी आता ह्याला एक काडीची किंमत नाही. कारण जिथे माणूसच अनोळखी आहे तिथे प्रेम तर खूप दूरची गोष्ट.
हॅलो यश, नेहा तुला भेटली आणि तू सगळ्या गोष्टी तिला स्वतःहून सांगितल्यास ना? हॅलो यशवर्धन चौधरी, जेवायसी इंडस्ट्रीजचा नवा चेहरा, ज्यांनी जेवायसी इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदलला. त्यांचे आजोबा जगन्नाथ चौधरी यांनी खूप वर्षांपूर्वी एक रोप लावलं होतं. आज त्याच वृक्षाच्या शाखा जगभर पसरलेल्या आहेत. ऑटोमोबाईल, पेट्रोलियम, रिअल इस्टेट, टुरिझम अशा अनेक क्षेत्रात ही कंपनी घट्टपणे पाय रोवून उभी आहे. आणि या सगळ्याच्या मागे आहे यशवर्धन चौधरी यांची दूरदृष्टी. चीटिंग आहे ही. याला काही अर्थ आहे का? माझ्या इमोशन्सचा तरी विचार करायचा असताना एकदा चीटिंग केली. गाईज, मला कल्पना आहे की आता जे काही तुम्ही पाहताय किंवा जे काही ऐकताय त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धक्का नक्की बसणार आहे. पण सत्य हेच आहे की ज्याला तुम्ही तुमचा कलिग, तुमचा मित्र यश समजत होतात, तोच खरा जेवायसी इंडस्ट्रीजचा मालक आहे. आपला बॉस आहे यशवर्धन चौधरी. आणि ज्याला तुम्ही बॉस समजत होतात तो मी. बॉस वगैरे नाहीये, मी तुमच्यासारखा एक साधा एम्प्लॉई आहे. सर, मला तर हे कोणीतरी प्रँक करतंय असंच वाटतंय. तुम्ही प्लीज म्हणा ना हे खोटं आहे म्हणून. म्हणायला काय राहुल, मी काही म्हणू शकतो पण त्याच्याने वस्तुस्थिती काही बदलणार नाहीये. सत्य हेच आहे की चौधरी इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा म्हणजेच तुमचा मित्र यश, मी नाही. खरं तर ह्या गोष्टी आम्हाला तुम्हाला आधीच सांगायच्या होत्या, पण काही कारणांमुळे किंवा काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हे सांगू शकलो नाही. ऍक्च्युली घरतोंड्यांना या गोष्टी माहिती होत्या, पण ते तुम्हाला कळू नये असं आम्हीच त्यांना सांगितलं होतं. सो माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या विषयावरती प्लीज कुणी आता चर्चा करू नका. या विषयावरती जे काही बोलायचं ते स्वतः यश सर आपल्याशी बोलतील. ओके? ह्या सगळ्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आणि माझं ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू. मला यश सरांनी तुम्हाला हा निरोप द्यायला सांगितलाय की आजचं आपलं कॅम्पेन सक्सेसफुली लॉन्च झालंय. त्याच्यामुळे तुम्ही आज हाफ डे घेऊ शकता, एन्जॉय करू शकता, घरी जाऊ शकता. नेहा, काही सांगायचंय सर? नाही म्हणजे आणखीन काही खोटं सांगायचंय का सर? तसं जे काही तुम्ही बोलला त्याच्यात तुमची चूक होती असं नाहीये. म्हणजे तुम्ही तर तेच बोलला जे तुम्हाला यशने, आय मीन यश सरांनी तुम्हाला जे बोलायला सांगितलं तेच तुम्ही बोलला. पण सर तुम्ही खूप छान खोटं बोलला. म्हणजे खरंच आम्हाला कोणाला कळलं नाही, आत्ताच्या या क्षणापर्यंत कळलं नाही सर
कोण खरं आणि कोण खोटं सर. खूप कौतुक केलं पाहिजे सर तुमचं. पण आता याला कौतुक समजायचं का आणखीन काही हे तुम्हीच ठरवा सर. नेहा, शेफाली, मिस शेफाली, शेफाली, चीटिंग आहे. सगळ्यांनी चीटिंग केली आहे माझ्यासोबत. का वागला तसं का? हॅलो हॅलो हॅलो, काय रडतेस का? बाकीचं कुठे आहे? स्टॉप दॅट. आता मला नीट सांग काय झालंय. ऑफिस मध्ये सगळ्यांना हाफ डे मिळालाय. सगळे गेले पण मी इथे सावली आहे. शट अप. तू पण निघ आउट. On the face of the Chaudhary Industries, यशवर्धन चौधरी. असं कॅम्पेन मुळे लोकांना वाटणार. डोंट वरी यश, हिस्से मी लवकरच तुझी जागा घेणार आहे नक्की. तुम्ही मला सांगायचं ना, मी आधीच प्रपोज केलं असतं त्याला. चल वेडी कुठली. अगं नेहा, मी तुला सांगते, तुझा हा मित्र आहे ना, ह्याला मी बघितल्या बरोबरच ओळखलं होतं हा कोणी वेगळाच माणूस आहे म्हणून. अगं नेहा, लेले काकूनी तर फक्त ओळखलंच होतं, पण मी तर गुड्डीला बोलून पण दाखवलं होतं. एवढा मोठा माणूस आहे आणि आपल्याला आत्ता कळतोय. हो ना. नेहा, अहो त्याने कधी जाणवूच दिलं नाही ग. मग आपल्याला तरी कसं कळणार ना. आणि मी काय वेडी, घरच्यासारखं समजून काही कामं सांगत होते हो त्याला. आणि तोही करत होता, हेही विशेषच. हो ना, मी तर त्याला मानलाच. म्हणजे काय, माझ्या विस्मरणाचा सगळ्यांना इतका त्रास होत असतो, पण त्यांनी कधी एवढं सुद्धा जाणव दिलं नाही मला. मी काय म्हणते, यावर्षी त्याला सत्यनारायणच्या पूजेसाठी बोलवायचं का? हो हो, छान आयडिया आहे. तेवढंच सोसायटीचं पण नाव होईल. पण आधी नेहा, मला जरा त्याला पहिल्यांदा भेटव, कारण माझ्या गुड्डीसाठी त्याच्या ओळखीत एखादा मुलगा आहे का बघायचंय ग मला. हो. अहो गुड्डीची आई, गुड्डीचं लग्न जमवायला ते काय वधूवर सूचक मंडळ आहे का त्यांचं? मी काय म्हणते नेहा, आपण की नाही त्यांच्याशी नोकरी धंद्याच बोलूया, म्हणजे आपल्या सोसायटीतल्या मुलांना नोकरी मिळेल. आई, हे सगळे बोलताय ते खरं आहे का? फ्रेंड खरंच पॅलेस मध्ये राहतो? अगं हो, फ्रेंड खरंच पॅलेस मध्ये राहतो. अगं त्याचा मोठा पॅलेस आहे आणि त्याचं मोठं विमान सुद्धा आहे. अगं घरात सगळे नोकर चाकर आहेत. करोडपती आहे तो, करोडपती.
आपण की नाही दादरला जातो ना तसं ते दुबईला जाऊन येत असतील. बापरे. ए नेहा ऐक ना, आम्हाला पण भेटव नाही. तू त्याला इकडेच बोलवून घे ना. नेहा मला पण भेटायचंय ग त्याला. अगं एकदा तर आम्हाला भेटव एकदा 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 भेटव एकदा 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 भेटव प्लीज प्लीज शांत व्हा. तुम्ही ज्या यश बद्दल बोलताय ना त्याचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. माझ्या आणि परीच्या आयुष्यात त्याचं काही स्थान नाहीये. त्यामुळे जर आता तुम्हा सगळ्यांना सांगून देते एक गोष्ट, तुम्ही जर त्याला इथे बोलवलं आणि जर तो माझ्या समोर आला तर माझ्याहून वाईट कोणी नाही. तुम्ही सगळे त्याचं एवढं कौतुक करताय कारण तुम्ही अजून त्याला ओळखलेलं नाहीये. मी त्याला ओळखलंय, खूप नीट ओळखलंय. एक नंबरचा खोटारडा आहे तो. त्याने फक्त मला नाही तर तुम्हाला सगळ्यांना फसवलंय. त्यामुळे त्याच्यापासून लांब राहा. आणि परी, जो माणूस सतत खोटं बोलत असतो ना तो कधीच कोणाचा फ्रेंड नसतो, हे लक्षात ठेव. आणि यश पासून लांब राहा. चल. हो फ्रेंड खरंच पॅलेस मध्ये राहतो. अगं त्याचा मोठा पॅलेस आहे आणि त्याचं मोठं विमान सुद्धा आहे. अगं घरात सगळे नोकर चाकर आहेत. करोडपती आहे तो, करोडपती. ऑफिसमध्ये एक फ्रॉड पकडण्यासाठी म्हणून मला माझी ओळख लपवावी लागली होती. दॅट्स इट. मी जर का हे सगळं फक्त माझ्या फायद्यासाठी केलं असतं तर मी तुझ्यात असा गुंतत गेलो नसतो. माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर नेहा. आय जेन्युइनली लव्ह यू. सॉरी, मी आता तुला ओरडले ना. पण काय ना परी, कधी कधी आपल्या आयुष्यात एखादा व्यक्ती येतो आणि मग आपल्याला त्याची सवय लागते. तो सतत आपल्या आजूबाजूला असतो. आपण एक हाक मारली ना की तो धावत येतो सगळं काम सोडून. आणि मग तो अचानक यायचा थांबतो किंवा आपण त्याला थांबवतो. आपल्याला त्याचा त्रास होतो पण आपण सवय केली पाहिजे ना. आई तू जे बोलते ते मला कळत नाहीये. ये, मी तुला सोपं करून सांगते. असं समज की आपण एक गेम खेळतोय. या गेम मध्ये ना तू आणि मी पार्टनर आहोत. तू माझी पार्टनर आणि मी तुझी पार्टनर. आपली आहे ना एक स्ट्रॉंग टीम आहे. बरीच माणसं येतील, आपल्याला हरवायचा प्रयत्न करतील, आपल्याला रडवायचा प्रयत्न करतील. पण जोवर आपली टीम अशी स्ट्रॉंग असेल ना तोवर आपल्याला कोणीच रडवू शकणार नाही, कोणी हरवू शकणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा.